आता उचलला म्हणा जिरे राज फोन केले राजीला फोन करा तुम्ही खरं हां तुमचे ते तरी पण त्यांना काळजी नाही सासऱ्यांची काळजी नाही बोलावं लागेल ते माणसाला किती वेळ तुम्हाला यायला त्याचा रेकॉर्डिंग करता आपण घेऊ तुम्हाला कमीत कमी 5-7 भगवानगडाच्या पायथ्याला गेली 6 दिवसापासून एक प्रल्हाद कीर्तने या नावाचा एक आंदोलक ओबीसीचा कार्यकर्ता उपोषण करतो आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाला जाण्याची इच्छा होत नाही। त्या ठिकाणी आत्तापर्यंत कोणी विचारायला सुद्धा गेलं नाही। उद्या मराठा बांधवाच्या आरक्षणाचा एक उद्या अधिवेशन ठेवलं आहे। त्या अधिवेशनामध्ये सरकारला माझी विनंती आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, आमची भूमिका आहे। सरकारमधले ओबीसीचे नेते असतील किंवा सरकारच्या बाहेरचे ओबीसीचे नेते असतील, या सर्व ओबीसींना माझं विनंती आहे आणि आव्हान आहे, जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला तर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला उद्याच्या नंतर घराच्या बाहेर सुद्धा हा ओबीसी समाज निघू देणार नाही। उद्या जे भगवानगडाच्या पायथ्याला उद्या सकाळी 10 वाजता किमान 50,000 लोक प्रल्हाद कीर्तनेचं समर्थन करण्यासाठी, ओबीसीच्या आरक्षणाचं समर्थन करण्यासाठी भगवानगडाच्या पायथ्याला जमणार आहेत। या महाराष्ट्रातल्या ओबीसींना विनंती आहे की आरक्षण वाचवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाग्यावर उद्याच्या दिवसात आंदोलन झालं पाहिजे, रस्ता रोके झाले पाहिजेत आणि या सरकारला कळलं पाहिजे की ओबीसीला या राजकीय आरक्षणाची सर्व आरक्षणाची गरज आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण द्यावं, या महाराष्ट्रातल्या ओबीसीची भूमिका आहे।